ठरलं तर मग यापुढे विक्रमच्या विरोधात आपण दोघांनी एकत्र येऊन काम करायचं. हो, तुम्ही फक्त कधीपासून कामाला सुरुवात करायची ना तेवढं सांगा. म्हटलं तर आजपासून नाही, आत्तापासून. पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. माझ्या बाबांचा खून होणार हे तुला आधीच माहित होतं. हो, मला सगळं आधीच माहिती होतं. दादा, त्या गुन्ह्यासाठी जी काही शिक्षा द्याल ना ती भोगायला मी तयार आहे. हो, आता तू तुला ब्लॅकमेलच करत होता म्हटल्यावर मी तुला काय शिक्षा देणार. एनिवे, मला आता त्या खुनाचे सगळे पुरावे हवेत. तू पटकन कामाला लाग. दादा, तुमचं काम झालंच म्हणून समजा. तुला ही सगळी धावपळ करताना खर्च तर येईलच. सो नाही हवे दादा, नको. अरे मी स्वतःहून देतोय. तरीही नकोय. अहो, मी याआधी सगळी कामं पैशासाठी केली आहेत, पण मी तुमचं काम पैशासाठी करणार नाहीये. मी आजपर्यंत जी काही पापं केली आहेत ना, त्या पापाचं प्रायश्चित्त मी बहिणीसमोर करणार. थँक्स बघ्या. येतो. ताई, थँक्यू सो मच. चल, काही लागलं तर फोन कर. हो. प्राची, थँक्यू व्हेरी मच. अगं, आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडले. चल, आता मला लवकर बाहेर जायचं. मस्तपैकी चहा पाच. हा, चल. मला एक गोष्ट कळत नाहीये, त्याने ही साडी तुला का दिलीये? अगं, तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय मी. ही साडी माझ्यासाठी नाही, त्यांनी तुझ्यासाठी आणलीये. आणि तुला हा कलर सूट होईल की नाही हे विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. आणि तू आल्यावर गडबडीत ते निघून गेली. असं आहे का? मला अजून एक गोष्ट कळत नाहीये. तो गावाकडच्या भाषेत बोलत होता, ह्याचं तुला आश्चर्य नाही वाटलं? अगं, वाटलं ना, पण ते असं का बोलतायत हे त्यांनी सांगितलं ना. हो मीनाक्षी, पण फ्रान्स मध्ये राहिलेला माणूस एखादा मराठी मूवी बघितल्यावर गावरान भाषा इतक्या सराईतपणे बोलू शकतो का ग? हे थोडं विचित्र वाटतंय मला. म्हणजे याआधी वनिता सुद्धा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. अहो, ते तेजस भाऊ आहेत ना, आज आमच्या गावाकडल्या भाषेत परत कुणाशी तरी बोलत होते. हा, आणि मग मी अशी समोर आली का नाही, लगेच भाषा चेंज. म्हणजे हा प्रकार आज घडलेला नाहीये, याआधी सुद्धा हे घडून गेलेलं आहे मीनाक्षी. आणि त्याने जे मूवीचं कारण दिलं ना, तेही न पटण्यासारखं. नक्कीच काहीतरी गडबड आहे मीनाक्षी. नाही अगं सोहा, मला काही अशी गडबड वगैरे वाटत नाहीये. बघ मीनाक्षी, तेजसला ड्युअल पर्सनॅलिटी वगैरे असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. बाकी तो तसा नॉर्मलच आहे. मग तो असं का बोलत होता? सोहा, तू ना कधी कधी खूप विचार करतेस. हे बघ, तू आता विचार नको करूस. त्यांनी तुझ्यासाठी साडी आणली आहे तर तू तर खुश असायला हवं. नाही, मी खुशच आहे, पण तेजस नक्कीच काहीतरी विचित्र वागतोय, हेही तितकंच खरं आहे. तुम्ही मला आवाज दिला काय? हो. मला वाटलं तुम्हीच आवाज दिला.
म्हणून समधी काम सोडून पहिली इथं आली बघा, नाही ते इसरायची. बोला काय काम आहे? वनिता, त्या दिवशी तुम्हाला तेजस बद्दल काहीतरी सांगत होतीस, आठवतंय? म्हणजे तो तुमच्या गावाकडच्या भाषेत काहीतरी बोलत होता. तुला आत्ता काही आठवतंय का? हा मग अहो ते तेजस भाऊ आहेत ना, ते आमच्या गावाकडल्या भाषेत बोलत होते. माझ्या सौताच्या 2 डोळ्यांनी आणि या 2 कानांनी मी ऐकलंय. हा बस, मला हेच कन्फर्म करायचं होतं. बरं वनिता, तुला ह्या व्यतिरिक्त अजून काही आठवतंय का? अजून काय म्हणजे? म्हणजे काहीतरी वेगळं, ऑड, जे तू आम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतीस पण आम्ही लक्ष दिलं नाही, किंवा असं काहीही? आता तसं सांगायचं म्हणजे काय सांगता येईल बरं? हा एक गोष्ट आहे. अहो तो तेजस भाऊ का नाही, असा अचानक भयानक कुठं बी आहे ना, एकदम सामनी यायचा भूतवानी. मग मी त्याला विचारलं ना, तुमचं नाव तेजस आहे का? तर मग चोरावानी तोंड लपून पळून जायचं तिथून. हा असं ना बरेचदा कुठं कुठं झालंय. आता नेमकं कधी कुठं झालंय हे काय आठवत नाही बा. एक गोष्ट आहे, त्या तेजस भाऊची ती गोष्ट मी कधीच विसरणार नाही. हा कोणती गोष्ट? हो, त्या तेजस भाऊच्या पलंगावर आहे ना, नोटांच्या लई थप्प्या बघितल्या होत्या. हा काय? अहो 100% सांगते स्वाताई, त्यांच्या खोलीत लई पैसे बघितले होते मी. मग सगळ्यांना घेऊन तिथं गेले तर बघते तर पैसे गायब. आता ते पैसे कुठून आले, कोणी आणले काय माहिती बाबा. पण माझा दादा आहे का नाही, सोलापूर वरून आलेला, तो सांगत होता का ते पैसे आहेत ना तेजस भाऊंना त्यांनीच आणून दिले होते. हा आणि माझ्या भावाच्या कमिशनचे पैसे बी नाही दिले त्यांनी. आणि एक गोष्ट हे, माझ्या भावानं सांगितलं का त्यांचं नाव तेजस नाही, विक्रम आहे, विक्रम. बघा आता याच्यातली कुठली गोष्ट खरी आणि कुठली गोष्ट खोटी हे देवालाच माहिती बाबा. तेजस सहस्त्रबुद्धे, फ्रान्स, सोलापूर. पक्या तुम्हाला भेटला? तुमच्याशी नीट बोलला का? मग आता त्याला हाताशी घेऊन पुढे काय करायचं ठरवलंय? नाही म्हणजे तुम्हाला मला जर मध्ये घ्यायचं नसेल तर ठीक आहे, पण मला सोहाची काळजी वाटते अभि. सोहाला आता विक्रम बद्दल डाऊट यायला लागला. आणि तुम्हाला विक्रम तर माहिती आहे, तो विक्षिप्त आहे, तो तिच्या बाबतीत काही करू शकतो अभि. अभि मी काय म्हणते, सोहाला विक्रम बद्दल तिसऱ्या कोणाकडून कळण्यापेक्षा आपणच तिला विक्रम बद्दल सगळं काही खरं सांगितलं तर. मीनाक्षी, तुम्हाला आता विक्रम बद्दल काहीतरी खरं सांगण्याबद्दल बोलत होतीस ना? म्हणजे नेमकं तुला कोणाबद्दल बोलायचंय?
तुला तेजस बद्दल काही सांगायचं आहे का मला? मीनाक्षी, मला तेजस बद्दल ऑलरेडी शंका आली आणि वनिताशी बोलल्यानंतर माझी खात्री पटली की नक्की काहीतरी गडबड आहे. आणि मला आता तुमच्या बोलण्यावरूनही असं वाटतं की तुम्हाला दोघांना सगळं काही माहितीये, पण तुम्ही माझ्यापासून लपवता. तुम्ही मला सांगणार आहात का खरं काय आहे ते? तुम्ही बोला ना मीनाक्षी. दादा, अरे प्लीज बोला, तुम्ही गप्प का आहात? मीनाक्षी, तू असं का म्हणालीस की मला तेजस पासून दूर ठेवायला हवं? सोहा, हे बघ, मी आता तुला जे काही सांगणार आहे ते खूप शॉकिंग आहे. कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, पण मी जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे आणि तुला त्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. दादा, प्लीज पटकन सांग, मला टेन्शन सहन नाही होते आता. सोहा, आपल्या घरात जो तेजस म्हणून राहतोय तो विक्रम राजे शिर्के. तो त्याची खोटी आयडेंटिटी घेऊन तुझ्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आला. तुझं जरी त्याच्यावर प्रेम असलं तरी तो तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत. तुझ्याशी लग्न करून तुझं आयुष्य बर्बाद करणं हाच त्याचा खरा प्लॅन. दादा, कसं शक्य आहे? एक मिनिट. हे बघ, हे त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स, ज्याच्यावर त्याचं नाव विक्रम राजे शिर्के असेल, आणि हे त्याचं आधार कार्ड. का वागला असेल दादा असं माझ्याशी? खोटी ओळख घेऊन माझ्या आयुष्यात येण्याचं कारणच काय त्याचं? मी तर त्याला ह्या आधी ओळखतही नव्हते. आता बोल ना, तो का वागला असेल असं? कारण त्याला मीनाक्षीला छळायचं होतं. मीनाक्षीचा काय संबंध आहे? तिचाच संबंध आहे. कारण विक्रमचं आधीच लग्न झालंय. आणि मीनाक्षी त्याची बायको. कारण विक्रमचं आधीच लग्न झालंय. आणि मीनाक्षी त्याची बायको. खोटं आहे हे सगळं, खोटं आहे ना? तुम्ही दोघं खोटं बोलताय माझ्याशी, हो ना? मीनाक्षी, बोल ना, हे सगळं खोटं आहे ना? माझ्या दुर्दैवाने अभि जे काही सांगतायत
खरंय सोहा, आणि म्हणूनच सुरुवातीपासून मी तुला त्याच्यापासून दूर ठेवत होते. सोहा, भाई सॉरी, लेट झालं. काय हुकूम? मॅडम मी यायचं काय आलंय? अहो भाई, मी तिच्याच मागावर आहे, पण ती पहिली ज्या ठिकाणी राहत होती ना तिथं आता राहत नाही. अहो लय शोधलं तिला, पण ती सापडतच नाहीये. आईने तर लय डोक्याला वातान सोडलाय. 100% ये ना बायकोच काम असणार आहे. आज समजा गोळ आता मलाच निस्तारायला लागतोय. हा बोल. तर आता हो भाई, मी आता काय बी चुकीचं नाही केलं. अहो काय झालं? वर बाजारात त्या अब्दुलकडे कशाला गेला होता? हा? अरे बोल ना. हा गेलो होतो भाई, ते माझ्या मित्राला एक सेकंड हँड 4 व्हीलर कार पाहिजे होती ना, म्हणून त्याच्या सोबत गेलो होतो भाई. गाडी भेटल्यावर तिथनं निघून जायला काय झालं होतं? त्या आबीच्या बापाला उडवायला जी गाडी वापरली होती त्याची कशाला चौकशी करत आता? अहो भाई, म्हणजे मी त्याच एरियात गेलो होतो ना, म्हटलं खात्री करावी त्या गाडीची विल्हेवाट लावली की नाही त्यांनी. भाई अहो त्या अब्दुल भाईच्या चुकीमुळं आपलं प्रकरण उघडकीस यायचं ना, म्हणून भाई. जे बोलतोय ना ते खरंच असू दे, नाही तर तुला तर आहे ना भाई. बोंबलू नको का? तू जे सांगतोय ते खरंच पाहिजे. तर का खोट निघालं, तू जे आतडी बेतडी डेटाळ बाहेर काढून कुत्र्याला खायला घालन. बापाला माहिती ना कसा उडावलाय, पाठवून दिल तिकडच. बस काय भाई, अहो तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार असा शब्द आहे आपला, आणि जर कधी तुमच्या पावलाच्या पुढे पाऊल गेलं ना तर स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापल. हा वाद आहे या पक्याचा. हे बोललाय ना नीट लक्षात ठेवायचं. काय कसं आहे, कुठल्या बी गोष्टीची सुरुवात आपणच करतो, शेवट बी आपणच करतो. विक्रमराज शिर्के नाव आहे, ध्यानात ठेव. आईला या विक्रमच्या कुठं कुठं माणसं पेरून ठेवलेत ना, ती लयच इमानदार आहे. जरा कुठं ते चोर बाजारात गेलो तर लगेच फोन केला. प्रकाशराव, याच्या विरुद्ध पुरावा शोधायचं म्हणजे डेंजर काम आहे बघा. अहो हा जिथं सोडणार नाही. तर काय करायचंय ते नीट सावधगिरीनं करायला पाहिजे बाबा. हा मी तुला या कंडिशन मध्ये एकटीला नाही सोडू शकत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. दादा प्लीज मला एकटीला सोड. प्लीज शांत हो. ऐक माझा सोहा. असं वागतेस, प्लीज शांत हो. सोहा, हा बस बस. कधीपासून तुला समजावण्याचा प्रयत्न करतो, कळतच नाहीये तुला.
का अशी वागतेस? कंट्रोल सुहा, सांभाळ स्वतःला. शांत हो सोहा.